अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 34,966. छापल्याप्रमाणे आहे. अध्यक्ष महोदय, या प्रश्नामध्ये स्पष्टपणे राज्याचा महसूल किती मोठ्या प्रमाणामध्ये आपलं नुकसान होत आहे. ज्या इम्पोर्ट केलेल्या गाड्या आहेत त्या सर्व गाड्या इथला टॅक्स विचारात घेऊन त्या गाड्या बाजूच्या राज्यामध्ये केंद्रशासित प्रदेश आहे तिथे असेल, छत्तीसगडमध्ये, मध्य प्रदेशामध्ये बाजूच्या राज्यामधला टॅक्स अत्यंत अल्प आहे आणि म्हणून या गाड्या तिकडे रजिस्ट्रेशन होतात, महाराष्ट्रामध्ये चालतात आणि महाराष्ट्रामध्ये त्या गाड्या महाराष्ट्रीयन माणूस वापरला जातो आणि त्यातून मात्र आपल्याला रोड टॅक्स वगैरे काही मिळत नाही. अशा स्वरूपाची ही प्रश्न आहे. आता तुम्ही या प्रश्नाच्या उत्तरात मंत्री महोदयांनी सांगितलं की असं कुठेही झालेलं नाही किंवा हे खरं नाही, म्हणजे एक व दोन्ही खरे नाही. तुम्ही जरा या संदर्भात माहिती घ्या की इम्पोर्ट केलेल्या गाड्या किती आपल्या महाराष्ट्राच्या रस्त्यावर फिरतात आणि बाजूच्या राज्यामध्ये रजिस्ट्रेशन झालेलं आहे. अशा गाड्यांची माहिती जर काढली आपण, आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे स्पीड किती चालली त्याचं ते ट्रॅप होतं, त्याला आपण डायरेक्ट चालान देतो. ज्या पद्धतीनं मिसिंग लिंकमध्ये 80च्या वर स्पीड गेलं की ऑटोमॅटिक त्याला 3,000ची चालान येते. अशा पद्धतीनं आपल्याकडे सगळे कॅमेरे लागलेले आहेत. या कॅमेऱ्यामधून या गाड्या ट्रॅप करून यावर आपण आपल्या राज्यामध्ये नोंदणी न केलेल्या गाड्यांचं रजिस्ट्रेशन यावर त्यांच्यावर टॅक्स लावणार का, हा पहिला प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला विनंती करतो की आपल्याला लक्षवेधी दिली होती. या राज्यामध्ये RTOमध्ये काय चाललं आहे खाली जरा मंत्री महोदय माहिती घ्या. कालच नागपूरमध्ये एक FIR दाखल झाला. नागपूरमध्ये तिथल्या RTO विजयसिंग चव्हाण यांनी तक्रार दिली. 1500 चोरीच्या गाड्या 1500 या महाराष्ट्रामध्ये नोंदणी केल्या गेल्या. अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीनं जर महसुलाचं आहे चोरीच्या गाड्या नोंदणी करून जर अशा पद्धतीनं या RTO खात्यामध्ये काही गैरप्रकार चालला असेल तर याची सुद्धा चौकशी करण्याची आवश्यकता आहे. मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी काही गोष्टी लक्षात आणून देतो. अध्यक्ष महोदय, हे कोणाच्या काळात झालं आहे? या 1500 गाड्यांचं रजिस्ट्रेशन जे झालं आहे, आपल्याला सांगतो, आपण नव्हतात मंत्री म्हणून आपल्यावर आमचा आरोप नाही. बजरंग खरमाटे नावाचा हा निवृत्त हा माणूस ARTO होता वर्धेला. याच्यापेक्षा 13 वर्ष 14 वर्ष सिनियर लोक असताना या व्यक्तीला नागपूरचा चार्ज ग्रामीणचा दिला आणि ह्यांनी त्या संपूर्ण परिसरामध्ये जाळे विणून या माणसाला, सिनियर माणसाला म्हणून ज्युनियर माणसाला इथे ठेवल्यामुळे, हा अतिरिक्त कारभार दिल्यामुळे यामध्ये आणि त्यांनी मिळून आणि त्यांच्याबरोबर असलेल्या RTO आनंद मोळ नावाचा माणूस, हे दोघेही अध्यक्ष महोदय, हे दोघेही आनंद मोड हा इन्स्पेक्टर 19 वर्षापासून विदर्भात आहे आणि दुसरा भुयार नावाचे आहेत, ह्या संपूर्ण रॅकेट चालवतात. हे 17 वर्षापासून नागपूर विभागात आहे आणि यांनी मिळून या पद्धतीनं ज्यावेळेस अविनाश ढाकणे RTO होते, आपले आयुक्त असताना, या संपूर्ण चार्ज त्यांना दिला होता. परंतु आज 17 वर्षापासून तो विदर्भातच आहे आणि हे रॅकेट चालवत आहे. मी मुद्दाम तुम्हाला काही गोष्टी, अध्यक्ष महोदय, लक्षवेधी मी दिली होती, तुम्ही मला थोडासा वेळ द्या. खरं म्हणजे फार गंभीर विषय आहे, इतका गंभीर विषय आहे अध्यक्ष महोदय की मी आपल्याला जर हे वाजवून दाखवलं ना, यांचं हे माझ्याकडे सगळ्या त्या ऑडिओ, काय रणधीरजी काय होतं, बोला. मी जर हे वाजवून दाखवलं ना अध्यक्ष महोदय, आपण जरा फार सिरियस विषय आहे. हे एक रॅकेट, खरमाटे, मोळ, भुयार, हे निवृत्त झालेले आणि आत्ता असलेले हे मिळून हे रॅकेट चालवतात. यामध्ये अध्यक्ष महोदय मी आपल्या निदर्शनास आणून देतो की खरमाटे, भुयार, नागरेन, मोड आणि खैरणा यांनी 3 ट्रॅप लावले. जो यांच्या ट्रॅपमध्ये नवीन अधिकारी सापडत नाही, ट्रॅप म्हणजे वसुलीमध्ये, या माननीय मुख्यमंत्री महोदय विदर्भातल्या अधिकाऱ्यांना टार्गेट करतात. हे आतापर्यंत 3 ट्रॅप झालेत अँटी करप्शनचे. त्या 3ही ट्रॅपमध्ये गुड्डू नावाचा हा माणूस त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. याचाच नंबर त्या 3ही ट्रॅपमध्ये सापडला. हा चोरीचा ट्रक आणतो आणि यामध्ये हा गुड्डू सेठ, म्हणजे याचं नाव अध्यक्ष महोदय, हा पूर्ण नाव याचं मी आपल्या लक्षात आणून देतो की इतका गंभीर विषय.
यामध्ये आहे की हा गुड्डू शेठ उर्फ निजामुद्दीन हा सगळे ट्रक आणून हा पूर्ण ट्रॅपसाठी माणसं पुरवतो आणि अँटी करप्शनवाले आणि आरटीओचे ऑफिसर हे संगनमत करून काल माझ्या मतदारसंघातला शेन्ने नावाचा तरुण पोरगा काही दोष नव्हता झोपला होता त्याला पकडलं 4 तासामध्ये त्याची बेल झाली कारण कुठलाच पुरावा नाही पण अँटी करप्शनने धाड घातली उचलून नेलं अशा पद्धतीनं या पोटदुखे नावाचा एक तरुण आरटीओ आत्ता लागलेला हे स्कॅम करतात 1-1 कोटी रुपये मी मुख्यमंत्री महोदय आपल्या निदर्शनास आणून देतो की अँटी करप्शनचे अधिकारी पैसे घेतात आणि या ट्रॅपमध्ये या आरटीओच्या माणसाला सहकार्य करतात मी पुराव्यानिशी देईल आपल्याकडे सर्व A to Z ही फाईल मी पाठवतो याचे जवळपास 56 रेकॉर्ड 57 रेकॉर्ड बोललेले मोबाईलवर झालेले रेकॉर्ड आहेत माझ्याकडे की ह्यांनी गाडी सोडा चोरीची ओव्हरलोड सोडा असं म्हणून यांनी या पद्धतीनं हा पूर्ण धंदा चालवला आहे हे कधी बंद करणार आहात माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय या सगळ्या प्रकरण मांडायला 1 तासभर लागेल पण मी आता प्रश्न एवढंच विचारतो की ही जे गाड्याच्या संदर्भात आत्ता काही चर्चा झाली या इम्पोर्टेड गाड्याच्या संदर्भातला प्रश्न जरी असला तरी त्यावर आपण तपासणी करा आणि त्यांची माहिती घ्या आणि दुसरा माझा एवढंच प्रश्न आहे की या आत्ता मी मांडलेल्या प्रश्नाच्या संदर्भात की आपण या SIT स्थापन करून या सर्व अधिकाऱ्यांचे व ACB ट्रॅपमधील सर्व तक्रारदार गुड्डू शेठ उर्फ या मोहम्मद एजाज रहमान आसिफ अब्दुल कादिर आणि निजामुद्दीन या 3ही लोकांची हे या गुड्डू शेठसह इतर लोकांची चौकशी करणार का पहिला प्रश्न आणि सर्व अधिकाऱ्यांची EOW इन्कम टॅक्सची चौकशी होणार का लावणार का आणि रवींद्र भुयार आणि आनंद मोळ हे 19 वर्षापासून विदर्भात आहेत यांना विदर्भाच्या बाहेर तात्काळ बदली करणार का सन्माननीय मंत्री महोदयांनी मागच्या आठवड्यातच माझ्याशी चर्चा केलेली आहे काय काय घोटाळे चालले आहेत हे त्यांनी लक्षात आणून दिलेलं आहे त्यामुळे त्यांनी विनंती केल्याप्रमाणे उच्चस्तरीय याची चौकशी केली जाईल